Okay, let's start with this example. Example consider करू इथं. Suppose I will write A here only. A is equal to this matrix. Then कसं होतंय बघा ते. ठीक आहे. A हा मॅट्रिक्स. आता इथं बाय. हा तुमचा A हा मॅट्रिक्स आहे. which is equal to. आता याच्यामध्ये इथं पहिला काय करायचंय मला, याला पहिला एलिमेंट काय पाहिजे, 1. मग त्याच्यासाठीचा पहिल्यांदा बघायचं कुठे 1 दिसतंय का. या मॅट्रिक्स मध्ये कुठे जर 1 असेल तर तुम्ही ते इंटरचेंज करून तिथे 1 आणू शकताय. जर नसेल तर मग तुला रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन यूज करावे लागतील. आता इथं 1 नाहीये कुठेच मॅट्रिक्स मध्ये. दॅट्स वाय वी हॅव टू मेक दिस एलिमेंट 1 बाय व्हॉट वी कॅन से टेक्स्ट सबस्ट्रॅक्शन और व्हॉट इट मे बी, ट्रान्सफर ऑपरेशन and make it 1. use row transformation, column transformation. कुठलं ट्रान्सफॉर्मेशन? R1 divided by 2. हा ओके. R1 divided by 2 केलं तर काय होतं, इथं -3/2 होतं, इथं -5/2 होतं. बरोबर आहे सर. कॉलम डिवाइड केले. हा मग C1 divided by 2. हा C1 divided by 2 नी सोपं होतं. दॅट इज द वे. बाय C1 upon 2 इक्वॅलंट साइन कसं येणार, 1 3 4 आणि रिमेनिंग मॅट्रिक्स ऍज इट इज 5 4 -9 15 आणि -12 आणि हा 20. आलं का लक्षात सर्वांच्या. फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन. नेक्स्ट पुढचं ट्रान्सफॉर्मेशन बाय काय करावं लागेल, आता याच्या खालचे एलिमेंट्स, याच्या खालचे एलिमेंट 3 4 0 करावं लागतील बाय युझिंग Row transform. R1 by using row transformation, that is R1. What will be the transformation? R2 minus 3 into R1 and R3 minus 4 into R1. 4 R1. समजतं का सर्वांना? Yes. हा आता बघा विथ इक्विव्हॅलंट साइन आपण R2 आणि R3 मध्ये चेंज करणार आहे तर R1 नो चेंज -3 5. ओके. नेक्स्ट इथं किती येतं, 0. ट्रान्सफॉर्मेशन काय, -3 नी मल्टिप्लाय करायचं आहे R1 ला. इथं ऑलरेडी एक -3 आहे. -3 इंटू -3 +9 बरोबर का. +9 -9 0. नेक्स्ट 15 इंटू -3 सॉरी 15 माइनस 3 इंटू 5 15 15 minus 15 0. ओके. दिस इज सेकंड रो. नाउ गो फॉर थर्ड रो. थर्ड रो हा एलिमेंट आपण 0 साठीच घेतला होता. 0 येते सर. हा 12 -12 + 12 आणि इकडचा 20 - 20 0. ओके. आता काय करायचंय, हे झालं रो ट्रान्सफॉर्मेशन. आता हे एलिमेंट 0 करायचंय. काय यूज करायचं यासाठी, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन बाय C2 -3 -3 0 कसा होणार, +3 टाइम्स C1 and C3 -5 टाइम्स C1. आलं का. C1. हा 1 0 0 हा तर 0 येतो. मॅट्रिक्स मध्ये काही चेंज होणार नाही, सगळेचे सगळे 0. आलं लक्षात. हा झाला तुमचा. आता इथं आता तुम्ही म्हणायचं ह्याला 1 का करत नाहीये सर तुम्ही सेकंड डायगोनलला. मी कशाला 1 करायला सांगितलं, जर पॉसिबल असेल तरच 1 करा. ह्याला जर तुम्ही 1 करायला गेलाय सेकंड डायगोनलला 1 करू शकता. कसं 1 करणार याला, इज पॉसिबल. काही केलं तरी तिथं व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं तर होणार नाही ते. ओके. त्यामुळे नॉन झिरो असेल तर त्याला 1 करून मग त्याच्या खालचे 0 करायचे. मग इथं प्रोसेस स्टॉप झाली. जिथं 1 नंबर दिसतोय तिथून एक अशी लाईन मारायची, तिथे एक सरळ लाईन, आणि हे 1 ला तिथे सेपरेट केलं फक्त नॉन झिरो मॅट्रिक्सला. ओके. विच इज इक्वल टू, हे बघा इथं 1 आला, ह्या 2 0 पैकी एक 0, या इथला चौथ्या ब्रॅकेट मधला इथला एक 0 आणि ह्या चौथ्या ब्रॅकेट मधला इथला एक 0. दिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म. दिस इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म ऑफ द मॅट्रिक्स. इथं म्हणलंय ना रिड्यूस. हा रिड्यूस. एकदा वर्किंग रूल डिस्प्ले करा ना याच्यावर स्क्रीनवर. स्क्रीनवरती
हा वर्किंग रूल एकदा दाखवा. एक मिनिट हा. इथे बघा. का हो? काय नाही. ओके, तीच प्रोसेस परत फक्त रिपीट करायची, दुसरं काही नाही. ठीक आहे, इथे बघा. मग ह्याची व्हॅल्यू हा झाला तुमचा नॉर्मल फॉर्म. मग इथं याची युनिट मॅट्रिक्स आहे, ह्याची युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर आहे ती एकच एलिमेंट आहे तिथे, म्हणजे तो युनिट मॅट्रिक्स आहे I1. तर रँक काय ते? हा, युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 1. म्हणून रँक ऑफ A इज इक्वल टू 1. 1. रँक ऑफ A इज इक्वल टू 1. सिम्पल. इथं एकच आला ना, हे काय इथं एकच एलिमेंट आहे, म्हणजे हे आला I ऑफ 1. एक ऑर्डरचा युनिट मॅट्रिक्स सिंगल एलिमेंट, म्हणून याची रँक येते 1. ओके, या फॉर्म मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता अजून एक पुढचं एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे अजून तुम्हाला लक्षात येईल. ह्याचा आन्सर बघा. आता इथं कसं केलंय, याचा आन्सर ह्याने काय असं 1 वगैरे आणलं नसणार आहे. हे बघा, डायरेक्ट 0 केलंय. आणि ह्याला 2 ला त्यांनी बघा युनिट मॅट्रिक्स पण केला नाही या 2 ला. ह्याला 2 ला फक्त त्यांनी शेवटी तर डिवाइड तरी पाहिजे होतं, पण त्यांनी ते न करता डायरेक्टच कन्सिडर केलं. इथं ह्याला 1 करायला पाहिजे होतं शेवटी, R1 डिवायडेड बाय 2, पण त्यांनी काय केलं नाही आणि इथं डायरेक्ट लिहिलंय. हे पण चुकलंय. I ऑफ 1 0 0 असं पाहिजे. दिस इज द नॉर्मल फॉर्म and rank of A is equal to 1. This is the rank. 1. ओके, असं पाहिजे होतं ते टायपिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, या फॉर्म मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे अजून तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. हा, इथं बघा असे एक्झाम्पल आहेत. कदम मॅडम आहेत का इथं? संस्कृती हो, कदम sir. मॅडम. येस, हा. इथं आहेत बघा. एक्झाम्पल Yes. नंबर 2 आहे आणि एक्झाम्पल नंबर 3 आहे. बघा तुमच्या मेथडने सॉल्व्ह होतात का ते, फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून. तुम्ही घरी जाऊन त्याची ट्रायल घेऊ शकताय, म्हणजे बघा किती वेळ लागेल. ओके, आता इथं 1 येतो रँक. हा 1. पहिल्याची 1 आहे, हे आपण आता सॉल्व्ह केलंय वरती. हा. आता सॉल्व्ह केलंय. आता दुसरं घेऊया सॉल्व्ह करायला. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करायला घेऊया आता. थांबा, मी व्हाईट बोर्ड घेतो. इथं कुठेतरी व्हाईट बोर्ड आहे. ओके, ठीक आहे, इथं व्हाईट बोर्ड आहे. मी याला अगोदर क्लिअर करतो आणि ते हे एक्झाम्पल इकडचं घेतो मी अगोदर. काय होतं बघूया. माझी पीपीटी दिसते का? पीपीटी दिसते सर्वांना? नो सर. नो सर. व्हाईट बोर्ड दिसतोय? येस Yes, येस sir. येस सर. Yes, sir. हा, ओके. आता दिसते का बा पीपीटी? येस हा. येस सर. आता Yes, घेऊया आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेऊया. ठीक आहे, एक्झाम्पल नंबर घेऊ. 2 घ्यायचं का 3 घ्यायचं? दोन्ही Third. पण घ्या. सर थर्ड घेऊया. 2 तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता ना, ते थोडं अवघड आहे. दोन्ही पण घ्या सर. हा, आपण कन्सिडर करूया. थर्ड एक्झाम्पल कन्सिडर करू. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल साठी बघा. सपोज मॅट्रिक्स A इज इक्वल टू काय आहे तर 2 - 5 3 4. ओके, फर्स्ट रो. सेकंड आहे 1 3 5 2. सेकंड आहे 4 - 10 6 8. आणि शेवटचा हा आहे 3 9 15 आणि 6. ओके, हा तुमचा मॅट्रिक्स आहे A. आता ह्याला नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्वेश्चन काय आहे? रिड्यूस द मॅट्रिक्स इनटू नॉर्मल फॉर्म, म्हणजे युनिट मॅट्रिक्सच्या लँग्वेज मध्ये, आणि त्यानंतर त्याची रँक फाइंड आउट करा. दॅट इज अ क्वेश्चन. आता बघा, फर्स्ट, व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप? व्हॉट इज माय फर्स्ट स्टेप? इंटरचेंज. हा, नाही, पहिली स्टेप काय, मला A11 करायचं आहे, बरोबर का? A11 ची व्हॅल्यू किती आणायची आहे? 1 आणायची आहे. 1. आणण्यासाठी माझं व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन काय पाहिजे? बाय R1 इंटरचेंज ऑफ R2. R2. मॅट्रिक्स मध्ये बघायचं म्हणलं कुठं 1 दिसतं का? इथं 1 दिसतंय, मग त्याला आपण वरती शिफ्ट करू शकतो आणि तो ऑटोमॅटिकली 1 येईल. नसेल तर तुम्ही काय करू शकताय? R1/2 करू शकताय. R1/2 किंवा R1 minus R2. R1 R1 minus R2. that is also R2. okay. No problem. That is also okay.
कुठलंही करा की ज्याच्यामध्ये कमी कॅल्क्युलेशन असेल असा पार्ट घ्या, आणि ज्याच्यामुळे फ्रॅक्शन नंबर वगैरे येणार नाहीत, कारण कॅल्क्युलेशन परत तुम्हाला C3 minus C1. C3 मायनस C1. C1. मग रिझल्ट तुम्हाला C1 मध्ये लिहावं लागेल, बरोबर का? C3 मायनस हो. C1 केलं तर रिझल्ट तुम्हाला C1 मध्ये लिहावं लागेल, चेंज C1 मध्ये करावं लागतील. असं करा, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, -C1 प्लस C3 करावं लागेल. -C1 प्लस C3 केलं की मग तिकडे 1 येईल. हे बेस्ट आहे ना, आज दिसतंय 1 तर इंटरचेंज Yes, करून yes. मिळवायचं. ठीक आहे, 1 3 5 2 आणि हा Two. खाली आला 2 -5 -7 3 4. 4, हा 4 -10 6 8 3 9 15 आणि काय नंतरचा 6. ओके, 6. पहिला लीडिंग एलिमेंट 1 झाला. आता पुढची स्टेप, व्हॉट इज नेक्स्ट आहे? बाय. रोजच्या खालचे 0. हा, बाय R2 हा कसा 0 होणार? व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मेशन? R2 R2 into divided by 2. 2R1. हा, R1. R2 minus 2 times R1. R1. R3 minus 4R1. 4R1 4R1. 4R1. 4R1 आणि नंतरचा आहे तो R4. R4. R Minus 3R1. 3R1. करेक्ट आहे? सर्वांना व्यवस्थित दिसतंय? Yes. हा. Yes. ठीक आहे, इथं येणार आहे तुमचा 4 टाइम्स आणि इथं येत आहे 2 टाइम्स. ओके, इक्विव्हॅलंट साइन कॅल्क्युलेशन बघा, आपण चेंज कशात करणार नाहीये पहिल्या रो मध्ये, बरोबर आहे? 1 3 5 2 ऍज इट इज. ओके, नेक्स्ट. आता कुठे चेंज, आता चेंजेस कशात करायचे त्याच्यात चेंजेस करा. इथं 2 - 2 हा आला तुमचा 0. हा, -5 प्लस 6, -5 प्लस 6 किती येतो? -11. ऐ, -11. -11 बरोबर का? हम्म. -5 - 6 बरोबर आहे का बघा? Minus- -11. 3 - 10 3 -7. 20. minus -7. 3 -7. -10 4 - 4 -4. -4. 4 - 4 किती येतो? 0. सर एक विचारू का? हा बोला की. हा, सर R4 मायनस R4 मायनस, हॅलो हॅलो तुमचा आवाज येत नाही मॅडम मला. सर -4 येते ना तिथं, R2 येते. काय म्हणताय? इकडे का? हा, -. सर कनेक्शन गेलतं R4 मायनस 3R2 म्हणलं की 0 लगेच येत आहे. हा, चालतंय ना, तसं पण युज करू शकता तुम्ही. कसंही म्हणजे युज करू शकता मॅडम, काय प्रॉब्लेम नाही. पण हे कसं आहे, मी एक पॅटर्न म्हणजे पर्टिक्युलर स्टेप्स फॉलो करतोय, ते तुमचं स्किल झालं मॅडम युज करायचं, ते तुम्ही युज करू शकता, नो इश्यू, त्याला मला काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आता आपण एक पर्टिक्युलर स्टेप फॉलो करतोय फक्त, की बाबा त्याच्या खालचे 0 करा बाय युझिंग R1, मग कॉलमनी 0 करा पुढचे, असं. ओके, तुम्ही युज करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आन्सर शुड बी युनिक. हा, आन्सर मात्र सर्वांचं एकच असेल, रँक एकच येणार सर्वांना. रँक इज ऑलवेज युनिक फॉर एव्हरी मॅट्रिक्स. ओके, हे 5 - 6 होतं, -5 - 6 -11, 3 - 10 -7, इकडचा 4 आहे आणि 4 - 4 4 - 4 0, दिस इज 0. ओके, काय डाऊट आहे याच्यामध्ये? No, sir. हा, नो सर. next. आता तिसऱ्या रोला काय करायचंय? 4 ने मल्टिप्लाय करायचंय 4 ने, मग किती येणार? -10 -12 बरोबर आहे का बघा? -10 -12 किती येणार? 2. -22 -22. हा 10 चा मायनस विसरू नका. 6 - 24 6 - 20 सॉरी 6 - 20 किती येईल? 14. -14. Minus 14. हा, Minus 14. 8 - 8
झिरो 0 0 झिरो. ठीक आहे. 0 तिसरा नेक्स्ट 9 मायनस 9. 9 मायनस 9 0 झिरो. 0 15 मायनस 15 0 6 मायनस 6 0 येस. आता पुढची स्टेप काय असेल माझी? column row 3 रँक येते. रँक किती येते मॅडम? 3. 2 येते. 2 3 नाही 2 येते मॅम. ठीक आहे. ह्यातला 3 मी सांगतो की परत ते. ठीक आहे. आता ते 0 करायचंय. व्हॉट आर द ट्रान्सफॉर्मेशन्स? आता मी इकडचं क्लीन करतो. ओके, इकडचं क्लिअर करू का ही स्क्रीन? याच्या शेजारचं इकडचं हे क्लीन करतो, म्हणजे मला इथं यूज करू शकतो मी. ठीक आहे, म्हणजे एकाच बोर्डवरती ते येईल. ठीक आहे. आता बघा इकडे ट्रान्सफॉर्मेशन काय असतील? बाय ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट आर ट्रान्सफॉर्मेशन? C2 minus 3C1. C2 minus 3C1 हाँ यस. C2 minus 3 times C1, C4 minus 5 times C1 and C1. C5 minus C4 C3 minus C3 C3 minus 5 times C1. आणि and इकडचा येणार C4 minus 4. 2C1 2C1. ओके, कॅल्क्युलेशन्स बघा कशी येतील. 1 काय सांगितलं मी? जिथं 0 करायचं फक्त तिथं 0 करा. उरलेला मॅट्रिक्स नो चेंज. 0 0 0. हा -11 -7 0 आणि हा -22 -14 0 आणि परत 0 0 0. ओके, ही झाली माझ्या पहिल्या डायगोनल एलिमेंटची प्रोसेस. नाउ यू हॅव टू रिपीट दिस प्रोसेस फॉर एव्हरी नॉन झिरो डायगोनल एलिमेंट. आता पुढचा नॉन झिरो डायगोनल एलिमेंट आहे -11. टू मेक दिस वन एलिमेंट, व्हॉट इज माय ट्रान्सफॉर्मेशन? बाय. येस, 1 करण्यासाठी C2 divided by -11 C2 डिवायडेड बाय -11 और R2 डिवायडेड बाय -11 दोन्ही पण चालतील. पण R2 ने डिवाइड केलं तरी तर 11 डिव्हिजिबल नाहीये, पण खालचा 22 11 ने डिव्हिजिबल आहे. म्हणून मी काय घेतलं? C2 अपॉन -11. बरोबर का? बरोबर का? हो सर. येस. हो. आता बघा इथं मॅट्रिक्स लिहितो मी. इथंच आहे पुढं. कसं येतं मॅट्रिक्स? 1 0 0 0 0. हा आला 1 -7 0. हा 0 हा 1 सॉरी 2 आणि हा आला -14 आणि हा 0 0 0 0 0. हा मॅट्रिक्स कम्प्लीट झाला. सर हा बोला. आपण R3 ला R3 minus 2 R3 plus 2 R2 केलं तर नाही नाही मायनस R2 R3 मायनस 2 टाइम्स मायनस केलं की चालतं ना मॅम? ओके, तुम्हाला लगेच आन्सर येईल. लवकर येतं आन्सर त्या स्टेपने. चालतंय का? तसं करू शकता की. ते काय सांगितलं मी, ते ऍडिशनल स्किल आहे तुमचं. मी ते शिकू शकत नाही, ते ऑलरेडी आपल्या सोबत असायला पाहिजे. ते प्रॅक्टिसने येणार आहे तुमच्याकडे. तुम्ही हे सांगताय कशामुळे सांगताय? तुम्ही हे प्रॅक्टिस केलेली आहे अगोदर एवढी, त्याच्यामुळे तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन तसं तुम्ही कन्सिडर करू शकताय. पण आपण कसं पहिल्यांदा बेसिक अगोदर काय करायचं हे क्लिअर करून घेतोय, आणि एकदा बेसिक क्लिअर झालं की मग तुम्ही तुमचं स्किल यूज करू शकताय. नो इश्यू फॉर दॅट. ओके, नेक्स्ट. आता माझी पुढची स्टेप काय असेल? हा 1 मी केलं सेकंड डायगोनल. आता पुढची स्टेप काय असेल? 2 ला 0 आता हे खालचे एलिमेंट्स, हे एलिमेंट्स तुम्हाला 0 करावे लागतील बाय युझिंग row transformation. by using row transformation. Second row by using second row, that is R3 2 आहे तो minus 2 times R2. बरोबर आहे का माझा? 2 times R2. Equivalent sign 1 0 0 0 0 1 -7 0 0. आता इथं मला ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. हा लास्टचा रो तरी 0च आहे माझा, ह्याचा काय संबंध नाही. ओके, हा एलिमेंट 0 करण्यासाठी मी ट्रान्सफॉर्मेशन घेतला होता. -14 प्लस 14 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण 0, आणि हा पण 0. आलं का लक्षात? येतं का लक्षात? कॅल्क्युलेशन्स समजतं? ओके,
नेक्स्ट आता माझं पुढचं ट्रान्सफॉर्मेशन काय असेल? मेक दिस एलिमेंट minus 0 सॉरी मेक दिस एलिमेंट 0 बाय काय यूज करणार त्याला? C3 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 प्लस C3 7 C2 7 C2 प्लस C3. हा तेच की 7C2 प्लस C3 तेच लिहिलं मी इथं 0 1 0 0 मग हे सगळे एलिमेंट्स आले 0 आणि हा त्याचा लास्टचा रो पण 0 आला. लास्टचा रो पण 0 आला. तर याचं बघा थांबा एक मिनिट इथे जरा मी व्यवस्थित ऍडजस्ट करून लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे इक्वल टू ठीक आहे इथं इक्विव्हॅलेंस साइन हा आला पहिला रो 1 0 0 0 दुसरा रो 0 1 0 0 तिसरा रो 0 0 0 आणि हा चौथा रो पण 0 0 0 0 आणि मगाशी मी काय सांगितलं जिथं 1 दिसतोय नॉन झिरो नंबर तिथून तो मॅट्रिक्स डिवाइड करा. इथून एक लाईन आली आणि त्या मॅट्रिक्स नॉन झिरो नंबर पासून इथून एक लाईन आली. किती पार्ट झाले? 1 2 3 4 टोटल 4 पार्ट्स आले. तर त्या 4 पार्ट्स मधले काय काय प्रेझेंट आहे बघायचं. पहिल्या पार्ट्स मध्ये काय येतोय? 2 I2 येतोय बरोबर का? 2 I2 आणि इकडचा हा एक 0 इकडचा एक 0 आणि इकडचा एक 0 आलं. ह्याला काय म्हणायचं? rank नाही याला काय म्हणतो आपण पर्टिक्युलरली? इट इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म. इट्स कॉल्ड द नॉर्मल फॉर्म बरोबर का? मी सांगितलं ना आयडेंटिटी मॅट्रिक्स जिथे एक्झिस्ट करून देतो त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड द युनिट मॅट्रिक्स. नॉर्मल फॉर्म नॉर्मल कॉल्ड नॉर्मल फॉर्म. इट इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म. ओके आणि त्याच्यावरून तुम्ही त्याची रँक डिसाइड करू शकताय. व्हॉट इज द रँक फॉर दिस नाव मॅट्रिक्स? 2 येस 2 जेवढी त्या युनिट मॅट्रिक्सची ऑर्डर असेल तेवढी त्या मॅट्रिक्सची रँक ऑफ ए इज इक्वल टू 2. दिस इज अवर आन्सर. येते का सर्वांना? लक्षात यायला लागलं का आता थोडं थोडं? येस सर yes sir yes sir नॉर्मल फॉर्म कन्वर्ट करणे आन्सर पुटअप करणे. इन दिस वे वी हॅव टू डू द कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल मी याचा आन्सर घेतोय आता. तर सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या हे सेकंड आणि त्याचा आन्सर. पहिल्यांदा काय करू? रँक ऑफ मॅट्रिक्स ची डेफिनेशन लिहिली का तुम्ही? no sir नाही sir. डेफिनेशन हा नो सर. ओके हे लक्षात आलं असेल पण सर्वांना आता. तर आपण काय करू अगोदर डेफिनेशन लिहून घेऊ आणि मग नंतर 1 बाय 1. ठीक आहे. हा रॅडम रँक ऑफ अ मॅट्रिक्स एव्हरीवन. रँक ऑफ अ मॅट्रिक्स हा पार्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके डेफिनेशन इथं डेफिनेशन लिहिले सर्वांनी बघून लिहून घेते. रँक ऑफ अ मॅट्रिक्स. Rank of a matrix. Definition. Non-zero matrix. Then the integer r is called the rank of matrix if there exists at least one minor of order r of A which is non-zero and every minor of order greater than r is 0. This is the definition. Completed? No. Okay. Right. रिमार्क लिहायचे का? रिमार्क लिहा डेफिनेशन. तर
हे पहिला रिमार्क लिहायची गरज नाही आहे. नो नीड टू राईट दिस फर्स्ट रिमार्क. हे लिहू नका. Okay, write down the second remark as first. The rank of a non-singular square matrix of order R is R. Hello, sir. Hello. Hello. हॅलो. ओके, झालं का सर्वांचं? रिमार्क 2 लिहिला, रिमार्क 2 कन्सिडर केला? Yes, sir. हां, नेक्स्ट. Yes, sir. Yes, sir. Hello, sir. हां, नेक्स्ट आहे रिमार्क परत ऍड आपल्याला करा. PDF मिळतील का? यस, PDF मिळतील का म्हटलं? हा PDF सेंड केलं जाईल, काय नाही प्रॉब्लेम. नाही, Okay. फक्त पॉइंट्स आपल्या हाताखालून जायला पाहिजेत म्हणून लिहून घ्यायचं. नेक्स्ट, Okay. सेकंड रिमार्क. सेकंड रिमार्क, रडन. सेकंड रिमार्क इथून याला ऑब्झर्वेशन म्हणलं मी, तुम्ही रिमार्कच कन्सिडर करा त्याला. सगळे रिमार्क 1 बाय 1 ऍड करून घ्या. आवाज ओके. 1 बाय 1 एक रिमार्क ऍड करून घ्या. मग अजून एक सेशन होईल, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कन्सिडर करू, स्टेप्स आणि एक्झाम्पल. कंप्लीट दिस विदिन 3 मिनिट्स. लेक्चर विल बी क्लोज्ड इन 3 मिनिट्स. फक्त पॉइंट ऍड करा. द रँक ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n with mod of a not equal to 0 is n. रँक ऑफ युनिट मॅट्रिक्स. हे एमसीक्यू साठी लागतं बरं का. हे एमसीक्यू आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे टोटल 6 रिमार्क. पॉइंट लिहायचे का? हा, फक्त पॉइंट लिहायचे. तुम्ही काय लिहिताय? ते ऑब्झर्वेशन वगैरे काय लिहू नाही, नका, तेच. फक्त पॉइंट्स. हा, फक्त पॉइंट्स लिहून घ्या. हा, फक्त पॉइंट लिहितो.
झालं सर. ओके. आपले 6 रिमार्क झाले असला आता टोटल 6 रिमार्क विल बी देअर. ओके. Yes. हा Yes, sir. ठीक आहे. आता पुढच्या सेशनला, आता सेशन संपेल आपलं. या सेशन नंतर पुढच्या सेशनला आपण ते नॉर्मल फॉर्मची डेफिनेशन आणि मग त्याचे एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे. हा ते पण घेऊया, तोपर्यंत घेतो म्हणजे क्लोज होईल असं म्हणतो. सेम डेफिनेशन वी हॅव टू राईट. हा जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालेल. नंतर एक 15 मिनिटाच्या ब्रेक नंतर परत लेक्चर जॉईन करायचं. ठीक आहे. इथून परत आपण परत स्टार्ट करूया.